नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. समोर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्या गोष्टी व फायदे समजून येतील. ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचं आहे? नमस्कार मित्रहो, वयाची 60 ओलांडल्यानंतर आयुष्याची एक नवीन इनिंग सुरू होते. पण ही दुसरी इनिंग सन्मानाने आणि सोयीसुस्करपणे जगता यावी यासाठी भारत सरकारने एक विशेष शस्त्र तुमच्या हाती दिलं आहे, ज्याचं नाव आहे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र म्हणजेच सीनियर सिटीजन कार्ड. हे कार्ड म्हणजे केवळ कागदाचा तुकडा किंवा प्लास्टिकचं कार्ड नाही, तर ते तुमच्या ज्येष्ठत्वाचा आणि अनुभवाचा सन्मान करणारं एक अधिकृत सरकारी प्रमाणपत्र आहे. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमचं वय सिद्ध करावं लागतं, मग ते दवाखान्यात असो, बँकेत असो किंवा प्रवासात. अशा वेळी हे कार्ड तुमच्यासाठी ढाल बनून उभं राहतं. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेकडो कल्याणकारी योजना, पेन्शन योजना आणि आरोग्य सुविधांचे दरवाजे उघडण्यासाठी हे कार्ड एक मास्टर की म्हणून काम करतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्येष्ठ नागरिक कार्ड हे तुमच्या सन्मानाचं आणि हक्काचं प्रतीक आहे, जे प्रत्येक 60 वर्षांवरील व्यक्तीकडे असायला अनिवार्य आहे. कोण पात्र आहे? मनातले सर्व गैरसमज दूर करा. अनेकांच्या मनात एक मोठा गैरसमज असतो की ज्येष्ठ नागरिक कार्ड फक्त सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या लोकांसाठीच असतं. पण लाडक्या दादांनो आणि तायूंनो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे कार्ड भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी आहे. मग तुम्ही शेतकरी असा, कष्टकरी असा, गृहिणी असा किंवा व्यावसायिक, पात्रता फक्त एकच: तुमचं वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवं. अनेकांना वाटतं की माझ्याकडे आधार कार्ड आहेच की, मग वेगळ्या कार्डची काय गरज? तर समजून घ्या, आधार कार्ड हे तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा आहे, पण ज्येष्ठ नागरिक कार्ड हे तुम्हाला विशेष सवलती मिळवून देण्यासाठी बनवलेलं विशेष ओळखपत्र आहे. तुम्ही ग्रामीण भागात राहत असा किंवा शहरात, तुम्ही मध्यमवर्गीय असा किंवा गरीब, वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक पुरुष आणि महिलेला हे कार्ड काढण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे मी पात्र आहे का, ही शंका मनातून काढून टाका आणि आजच या हक्काच्या कार्डासाठी पुढाकार घ्या. वयाचा पुरावा म्हणून हे कार्ड का आहे सर्वात श्रेष्ठ? आयुष्याच्या या टप्प्यावर सरकारी कचेऱ्यांमध्ये चक्रा मारणं कोणालाच आवडत नाही. तिथे गेल्यावर सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे कागदपत्रांचा. तुमचं वय 60 आहे हे कशावरून, असा प्रश्न विचारला की आपण भांबावून जातो. जरी तुमच्याकडे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असला तरी तो प्रत्येक वेळी सोबत बाळगणं कठीण असतं. अशा वेळी ज्येष्ठ नागरिक कार्ड हे वयाचा सर्वात विश्वसनीय आणि अधिकृत पुरावा म्हणून काम करतं. हे कार्ड राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागामार्फत दिलेलं असल्यामुळे यावर कोणालाही शंका घेता येत नाही. रेल्वे प्रवासात बर्थ आरक्षित करताना असो किंवा एसटी बसमध्ये सवलत घेताना हे कार्ड दाखवलं की तुमचं काम तत्काळ होतं. इतर कागदपत्रांच्या तुलनेत हे कार्ड खिशात बाळगायला सोपं असतं आणि त्यावर तुमचा फोटो, रक्तगट आणि पत्ता असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही त्याचा खूप उपयोग होतो. थोडक्यात सांगायचं तर वयाचा पुरावा शोधण्यासाठी होणारी तुमची पायपीट हे एकच कार्ड थांबवू शकतं. अर्जासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात? आता तुम्ही म्हणाल, बाबा रे, कार्ड तर काढायचे, पण कागदपत्रांचा पसारा किती असेल? तर काळजी करू नका, याची प्रक्रिया अत्यंत साधी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड, जे तुमच्या ओळखीचा आणि पत्त्याचा मुख्य पुरावा आहे. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून तुम्ही पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला वापरू शकता. राहण्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड किंवा वीज बिल जोडावं लागतं. सोबतच तुमचे 2 ते 3 पासपोर्ट साईज फोटो आणि एक चालू मोबाईल नंबर आवश्यक आहे, ज्यावर अर्जाचे अपडेट्स येतील. काही राज्यांमध्ये रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा मोबाईल नंबर किंवा रक्ताचा गट म्हणजेच ब्लड ग्रुप देखील विचारला जातो, जेणेकरून आपत्कालीन स्थितीत मदत मिळावी. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमचं 90% काम तिथेच सोपं होतं. ही मोजकी कागदपत्रे गोळा केली की तुमची अर्जाची अर्धी लढाई तुम्ही जिंकलीच म्हणून समजा. ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत. तंत्रज्ञान वाढलंय, त्यामुळे आता कार्ड काढणं पूर्वीसारखं कठीण राहिलेलं नाही. तुम्ही जर मोबाईल किंवा कम्प्युटर वापरू शकत असाल तर तुमच्या राज्याच्या आपले सरकार किंवा समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता. तिथे फोटो आणि कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केली की काही दिवसात तुम्हाला डिजिटल कार्ड मिळतं. पण ज्यांना ऑनलाईन जमत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन पर्याय आजही उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात, महा ई सेवा केंद्रात किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता.
तिथे समाज कल्याण विभागाचा एक साधा अर्ज भरून द्यावा लागतो. अर्जासोबत कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडल्या की सरकारी अधिकारी त्याची पडताळणी करतात. साधारणपणे 15 ते 30 दिवसानंतर तुमचं अधिकृत ज्येष्ठ नागरिक कार्ड तयार होऊन तुम्हाला मिळतं. त्यामुळे डिजिटलची भीती वाटत असेल तर ऑफलाईन मार्ग तुमच्यासाठी सदैव खुला आहे. कार्ड मिळाल्यानंतर मिळणारे बंपर फायदे कोणते? हे कार्ड खिशात असण्याचे फायदे ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल. सर्वात मोठा फायदा म्हणजे आरोग्य सेवा. सरकारी रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या रांगा असतात आणि उपचार शुल्कात मोठी सवलत मिळते. प्रवासाचा विचार केला तर एसटी बसमध्ये 50% पासून 100% वयानुसार सवलत मिळते. काही खासगी बसेसमध्येही हे कार्ड चालतं. बँकिंग क्षेत्रात तर या कार्डाला खूप मान आहे. फिक्स डिपॉझिटवर ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा 0.50% जास्त व्याज मिळतं. आयकर भरतानाही ज्येष्ठ नागरिकांना जास्त सवलत मर्यादा मिळते. एवढंच नाही तर टेलिफोन बिल, पासपोर्ट फी आणि कोर्टाच्या कामातही ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिलं जातं. आयुष्याची कमाई जपण्यासाठी आणि सरकारी सवलतींचा पूर्ण लाभ घेण्यासाठी हे कार्ड खरोखरच एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. कार्डची वैधता आणि ते कसं जपायचं? अनेकांना प्रश्न पडतो की हे कार्ड दरवर्षी नूतनीकरण म्हणजेच रिन्यू करावं लागतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. एकदा का तुम्ही हे कार्ड काढलं की ते आयुष्यभरासाठी वैध असतं. फक्त काही विशेष प्रसंगात, जसं की पत्ता बदलला असेल किंवा कार्ड खराब झालं असेल, तरच तुम्हाला नवीन कार्डासाठी अर्ज करावा लागतो. हे कार्ड मिळाल्यावर त्याची एक झेरॉक्स प्रत नेहमी तुमच्या पाकिटात ठेवा आणि मूळ कार्ड सुरक्षित ठिकाणी ठेवा. आजकाल डिजिटल कार्डाचा जमाना आहे, त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये कार्डचा फोटो काढून ठेवला तरी चालतो. हे कार्ड फक्त सवलतीसाठी नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचं आहे. कार्डावर तुमचा तातडीचा संपर्क क्रमांक म्हणजेच इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आणि आजारांची माहिती असल्यास ऐनवेळी ते देवासारखं धावून येतं. त्यामुळे केवळ कपाटात न ठेवता प्रवासात किंवा बँकेत जाताना हे कार्ड अभिमानाने सोबत बाळगा. हा तुमच्या सन्मानाचा पुरावा आहे.